विषय GFC. आपण पाठीमागील 4 ते 5 तासाला प्रकल्प सूत्रीकरण हे GFC विषयातील 5वे प्रकरण पाहत आहोत. तर पाठीमागील तासाला आपण खेळते किंवा परिचल भांडवल म्हणजे काय ते बघितलेलं आहे. खेळते किंवा परिचल भांडवलाचं महत्त्व पाहिलेलं आहे. त्यानंतर समविच्छेदन बिंदू म्हटलेला आहे. म्हणजे आपण आपल्या निवडलेल्या उद्योगामध्ये म्हणजे ना नफा ना तोटा अशी जेव्हा अवस्था येते किंवा तो जो बिंदू आहे त्याला समविच्छेदन बिंदू असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेवढा खर्च केलेला आहे तेवढं उत्पन्न आपल्याला जमा होतं, त्याला समविच्छेदन बिंदू म्हणतो आपण. म्हणजे त्याचा सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे ही बाब आपण विचारात घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण समविच्छेदन बिंदूच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. तसंच समविच्छेदन बिंदू दर्शवणारे जे काही आलेख आहे तर तो सुद्धा आपण बघितलेला आहे. त्यानंतर समविच्छेदन बिंदूवर परिणाम करणारे घटकही आपण पाहिलेले आहेत. तसंच समविच्छेदन बिंदूचं महत्त्व आणि फायदे आपण पाहत होतो. त्यातले 2 ते 3 फायदे किंवा महत्त्व आपण बघितलेलं आहे. बघूया पुन्हा एकदा आणखीन समविच्छेदन बिंदूचे महत्त्व आणि फायदे. तर आपणाला माहिती आहे उद्योग किंवा व्यवसाय म्हटल्यानंतर समविच्छेदन बिंदू याचा आपण विचार केला पाहिजे. जेवढा खर्च होतो तेवढा जर नफा मिळत असेल तर त्याचाही फायदा नाही, किंवा जेवढा खर्च होतो आणि त्याच्यापेक्षा जर कमी नफा मिळत असेल तर त्याचाही फायदा नाही. म्हणून समविच्छेदन बिंदू याचा विचार करून आपण आपला उद्योग व्यवसाय वाढीस नेऊ शकतो किंवा त्याचा विचार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. पहिला महत्त्व किंवा फायदा आहे लाभदायक पर्यायाची निवड करण्यासाठी समविच्छेदन बिंदूचा उपयोग होतो. जे कशामुळे तोटा झाला तर तो तोटा आपण दूर केला पाहिजे. मग कधी दूर करू? जर समविच्छेदन बिंदू ही संकल्पना आपण लक्षात घेतली तर. जे तोटा आहे किंवा जो काही आपल्याला गैरफायदा होणार आहे म्हणूया किंवा फायदा होत नाही, जे कुठल्या त्रुटी आहेत त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर समविच्छेदन बिंदूचा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा फायदा किंवा महत्त्व सांगितलेला आहे ते म्हणजे बरेच वेळा स्थिर व चल परिव्यय कमी जास्त होते. अशा वेळी व्यवसायाच्या लाभक्षमतेस कोणता बदल होईल व तो कमी होणार नाही याचा अंदाज समविच्छेदन बिंदूमुळे मिळू शकतो आणि त्यानुसार निर्णय घेता येतात. आपण जे काही परिव्यय वापरतो म्हणजे स्थिर भांडवल, चल भांडवल, म्हणजे त्याचा सुद्धा या आपल्या उद्योग व्यवसायावरती परिणाम होत असतो. म्हणजे हे घटक सुद्धा आपणाला समविच्छेदन बिंदूवरती परिणाम करतात असं म्हणता येईल. मग समविच्छेदन बिंदूचा जर आपण विचार केला तर ते स्थिर परिव्यय किंवा चल परिव्यय म्हणजे स्थिर भांडवल किंवा चल भांडवल हे जे घटक आहेत ते आपणाला कितपत वाढवायचे किंवा कितपत कमी करायचे किंवा काय त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा म्हणजे हे सुद्धा कळण्यासाठी मदत होते. म्हणून समविच्छेदन बिंदूचा हा फायदा किंवा महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरा फायदा दिलेला आहे निरनिराळ्या पातळीवर होणाऱ्या विक्रय राशीवर कितपत लाभ होऊ शकतो याचे गणन समविच्छेदन बिंदूद्वारे करता येते. तसंच विक्रीचे प्रमाण, विक्री किमतीचा विश्लेषणात्मक अभ्यास करून योग्य निर्णय आपल्याला घेता येतात. जे एकूणच विक्रय राशीवर कितपत लाभ होऊ शकतो, कुठल्या गोष्टीचा लाभ होईल किंवा नाही हे आपल्याला समविच्छेदन बिंदूवरती कळून येतं. जे विक्री हा घटक म्हणजे विक्री वाढवली असता समविच्छेदन बिंदूवरती काय परिणाम होतो, विक्री कमी केली असता समविच्छेदन बिंदूवरती काय परिणाम होतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे समविच्छेदन बिंदू जर आपण पाहिला, बघितला, तो ध्यानी घेऊन जर उद्योग व्यवसाय केला तर निश्चितच विक्री हा घटक आपणाला कमी जास्त करता येतो. विक्री कधी करायची, केव्हा करायची, किती प्रमाणात करायची किंवा नाही, जे हे घटक आपण निश्चित करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी समविच्छेदन बिंदू फायद्याचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जर विक्री वाढवली, समजा समविच्छेदन बिंदू कमी आहे किंवा आपला तोटा होतो, मग विक्री जर वाढवली तर काय होईल, समविच्छेदन बिंदू वाढू शकतो, म्हणजे निश्चित फायदा होऊ शकतो. म्हणजे समविच्छेदन बिंदू जर आपण पाहिला तरच आपल्याला विक्री हा घटक कमी जास्त करता येतो आणि नफा वाढवता येतो, तोट्याचं प्रमाण आपणाला कमी करता येतं असंही म्हणता येईल. तसंच अपेक्षित लाभ मिळण्यासाठी आवश्यक विक्रीचा अंदाज ठरवण्यासाठी समविच्छेदन बिंदूचा उपयोग होतो. जे लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल आपल्या उद्योग व्यवसायामध्ये तर समविच्छेदन बिंदू महत्त्वाचा आहे.
जर आपण डोळे झाकून जर व्यवसाय करत असू, समविच्छेदन बिंदूच पाहिला नाही, तर निश्चितच काय होईल? फायदा आहे का तोटा आहे? किंवा पुढे जाऊन भावी काळामध्ये आपल्याला फायदा होईल किंवा तोटा होईल? कुठले घटक कमी करायचे, वाढवायचे? काय नेमकं बदल करायचे फायदा वाढवण्यासाठी? म्हणजे हेही आपण ह्याही बाबी आपण विचारात घेऊ शकतो. म्हणून समविच्छेदन बिंदूचा हा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं समविच्छेदन बिंदूच्या मदतीने कोणत्याही व्यवसायात जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळवता येतो. हे सुद्धा महत्त्व किंवा फायदा आहे. त्यानंतर समविच्छेदन बिंदू व्यवसायाची सुरक्षा सीमा निश्चित करतो. त्यामुळे बाजारात टिकून राहण्यासाठी कोणत्या धोरणांचा, डावपेचांचा अवलंब करायचा हेही व्यावसायिकांना कळून येतं. म्हणजे सुरक्षेची सीमा कोण निश्चित करतं? तर समविच्छेदन बिंदू. सुरक्षेची सीमा म्हणजे काय? फायदा किती प्रमाणात आहे? फायदा आहे का नाही? पुढे जाऊन फायदा वाढवावा लागेल किंवा नाही? म्हणजे हे कळण्यासाठी किंवा त्या पद्धतीची आपली उद्योग व्यवसायामध्ये पावले उचलण्यासाठी समविच्छेदन बिंदू फायद्याचा आहे, महत्त्वाचा आहे, हे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बाजारात आपल्याला टिकून राहण्यासाठी, आपल्या उद्योग व्यवसायाला, वस्तूला टिकून राहण्यासाठी, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, त्या बाजारातील डावपेच लक्षात येण्यासाठी समविच्छेदन बिंदूचा आपण विचार केला पाहिजे किंवा त्याचं महत्त्व आहे, फायदा आहे असे आपल्याला म्हणता येतं. बाजारपेठेतील तेजी मंदीच्या दुष्परिणामापासून आपला व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोग होतो. ते पुढे जाऊन म्हणजे उद्योग व्यवसाय आहे, तेजी मंदी येऊ शकते, जे नफा तोटा होऊ शकतो. जे कसं आहे कुठले उद्योग व्यवसायामध्ये निश्चित आहे किंवा अटळ गोष्टी आहेत. मग भावी काळामध्ये अडचणी येऊ नयेत याचा जर आपणाला सखोल विचार करावायचा असेल तर त्याच्यासाठी मदत करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे समविच्छेदन बिंदू आहे. समविच्छेदन बिंदू जर आपण लक्षात घेत असू तरच आपणाला उद्योग व्यवसाय भरभराटीला नेता येऊ शकतो. भावी काळात येणाऱ्या अडचणी आपणाला कमी करता येतात किंवा त्यावरती आपणाला विविधांगी उपाययोजना करता येतात. त्यानंतर विभिन्न स्तरावर उत्पादन घेतल्यास प्रति नग खर्च किती येईल हे समविच्छेदन बिंदूमुळे लक्षात येतं. जे विविध स्तर आपण वापरत असतो उद्योग व्यवसाय किंवा वस्तूच्या निर्मितीसाठी. जे कुठल्या स्तरावरती आपण समजा किती नग तयार करायचे त्यावरून आपल्याला किती फायदा होईल. समजा एवढे नग वाढवले तर आपला समविच्छेदन बिंदू जर वाढत असेल किंवा एवढे नग कमी आहेत आणि आपला समविच्छेदन बिंदू कमी दिसतोय आपल्याला, जे तोटा होतोय. एवढे नग वाढवले, उत्पादन एवढं झालं तर काय होऊ शकतं? समविच्छेदन बिंदू वाढतो, फायदा वाढतो आपल्याला. जे प्रति नग आपल्याला किती उत्पादन मिळू शकतं? प्रति नग जर उत्पादन वाढवलं आपण तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो? समविच्छेदन बिंदू कसा वाढवू शकतो? म्हणजे हेही आपणाला या समविच्छेदन बिंदूमुळे लक्षात येतं. म्हणजे प्रति नग किती फायदा मिळू शकतो याचा अंदाज समविच्छेदन बिंदूमुळे होतो. म्हणून समविच्छेदन बिंदू फायद्याचा आहे, तो बघणं महत्त्वाचं आहे किंवा त्याचा विचार करणं हे कसं आहे अगत्याचं आहे. एक उद्योजक म्हणून ते महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. तसंच विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या लाभांची तुलना करणं, व्यवसायात नवीन परिवर्तन घडवून आणणं यासाठी या तंत्राचा अवलंब करून निर्णय घेतला जातो. जे आपण पाहतो विविध व्यावसायिक प्रतिष्ठानं असतात आपली, जे त्याच्या लाभाची आपण तुलना करू शकतो. कशामुळं? समविच्छेदन बिंदूमुळं. त्याच पद्धतीने व्यवसायात नवीन परिवर्तन घडवून आणणं. जे विविध जी प्रतिष्ठानं असतात किंवा आपले जे काही विरोधक असतात, स्पर्धक असतात, ते कुठल्या प्रतिष्ठानांचा वापर करतात, कुठलं तंत्रज्ञान वापरतात, म्हणजे काय त्यांनी बदल केलेला आहे त्याच्या जेणेकरून की त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, समविच्छेदन बिंदू वरती गेलेला आहे, फायदा झालेला आहे किंवा त्यांनी जी काही उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी घेतलेली आहे. जे कधी लक्षात येईल आपल्याला जर समविच्छेदन आपण आपल्या व्यवसायाचा केला किंवा विचारात घेतला तरच हे लक्षात येऊ शकतं. म्हणजे इतर व्यवसाय, उद्योग किंवा प्रतिष्ठानं यांच्यात तुलना करण्यासाठी त्या फायद्यात आहेत का, आपण फायद्यात आहोत, मग त्यांनी फायदा का वाढवला, मग आपण फायदा कसा वाढवू शकतो, म्हणजे याचा विचार आपण करू शकतो. कशामुळे? तर समविच्छेदन बिंदूमुळे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे प्रतिबंधनातील विभाग बंद करणं, सुरू करणं, त्यांचा लाभकारिकतेतील बदल, एखादा प्रस्ताव स्वीकारणं इत्यादी निर्णय घेण्याकरिता सुरक्षा सीमा, समविच्छेदन बिंदू यांचे गणन करावे लागते.
म्हणजे समविच्छेदन बिंदू जर काढला तर आपल्या लक्षात येते की बाबा हा विभाग कसा आहे, तोट्यामध्ये चाललेला आहे, बाबा हा विभाग फायद्यामध्ये चाललेला आहे, याच्यापासून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. म्हणजे असं विविध विभागातील किंवा प्रतिष्ठानातील बाबी आपल्या लक्षात येतात आणि त्यानुसार निर्णय घेता येतात. म्हणून आपण समविच्छेदन बिंदू काढणं, त्याचा विचार करणं हे कसं आहे, महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. म्हणजेच काय, एखादा विभाग बंद करणं, चालू करणं किंवा वाढवणं, त्याच्यामध्ये प्रगती करणं, त्याच्या लाभकारितेमध्ये बदल करणं, कुठलं तंत्रज्ञान टेक्निक वापरायचं, म्हणजे हे सुद्धा बदल आपण करू शकतो. ते कशाच्या जोरावरती, तर समविच्छेदन बिंदूच्या जोरावरती. म्हणजे हे सुद्धा आपणाला समविच्छेदन बिंदूचा फायदा, महत्व आहे असं म्हणता येईल. तसंच पुढचा फायदा आहे, समविच्छेदन बिंदूमुळे लाभाची मर्यादा, लाभाचे प्रमाण निश्चित होत असते. तसंच व्यवसायाची सुरक्षितता किंवा सीमा जी आहे याच्यामध्ये वाढ किंवा घट झाली याचा अंदाज आपल्याला समविच्छेदन बिंदूमुळे लावता येतो. लाभाची मर्यादा, लाभ किती झाला, किती टक्के झाला आपल्या व्यवसायामध्ये, हे कोण ठरवतं किंवा कशामुळे निदर्शनास येतं, तर समविच्छेदन बिंदूमुळे. ज्या समविच्छेदन बिंदूचा फायदा आहे, महत्व आहे असं म्हणता येईल. तसेच व्यवसायाची सुरक्षितता सीमा जी आहे ती वाढवणं हे सुद्धा समविच्छेदन बिंदूमुळे लक्षात येतं. व्यवसायामध्ये सुरक्षितता कधी वाढते, जर फायदा झाला तर. हा फायदा कशावरून कळतो, समविच्छेदन बिंदूवरून कळतो. समविच्छेदन बिंदू काढला, लक्षात येतं बाबा हा युनिट किंवा हे युनिट, हा घटक किंवा हा विभाग फायदेशीर आहे किंवा हा विभाग तोट्यामध्ये चाललेला आहे. मग फायदा कसा वाढवू शकतो, काय वगैरे, म्हणजे ह्या बाबींची चर्चा किंवा उकल करण्यासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये आपण समविच्छेदन बिंदू पाहणं, तो काढणं अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पुढचं महत्त्व आहे तो म्हणजे व्यवसायाच्या नफा मिळविण्याच्या क्षमतेचे मोजमाप करता येतं. आपला उद्योग व्यवसाय किती टक्के नफ्यामध्ये आहे, म्हणजे त्याचा जो आलेख आहे तर तो कशावरून काढता येतो किंवा लक्षात येतो, तर समविच्छेदन बिंदूमुळे काढता येतो, लक्षात येतो. बाबा ह्या वर्षी आपण समविच्छेदन बिंदू काढला आपल्या व्यवसायाचा, बाबा फायदा एवढा झाला. पुढच्या वर्षी समविच्छेदन बिंदू काढला, फायदा त्याच्यावर वाढला का कमी झाला, मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील. म्हणजे हा जो आलेख आहे आपला, नफा तोटा पत्रकाचा जो आलेख आहे, फायदे तोटे या पत्रकाचा जो आलेख आहे किंवा विचार आहे, तर तो आपणाला समविच्छेदन बिंदूमुळं लक्षात येतो आणि त्यानुसार योग्य कारवाई किंवा योग्य ते बदल आपणाला करता येतात आणि उद्योग व्यवसाय चालू ठेवणं, त्याच्यामध्ये बदल करणं किंवा त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरणं, हे घटक किंवा अशा बाबीशी संबंधित निर्णय आपणाला घेता येतात. तर या पद्धतीने आपणाला समविच्छेदन बिंदूचे फायदे किंवा महत्त्व पाहता येईल. तर पुढचा या प्रकरणातील घटक आहे, नवीन मुद्दा आहे, तो म्हणजे वेळ अनुसूचीयन व प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण. तर वेळ अनुसूचीयन म्हणतो आपण, आपणाला माहिती आहे टाइम इज मनी म्हणतो आपण, जे वेळेला पैशाचं काही मोल आहे, जे वेळ ही कशी आहे तर मौलिक आहे. तर म्हणूनच म्हटलेलं आहे वेळ अनुसूचीयन, जे कुठलाही उद्योग किंवा व्यवसायामध्ये आपण वेळ अनुसूचीयन हा घटक विचारात घ्यावा लागतो. वेळेला महत्व आहे, त्यालाच वेळ अनुसूचीयन व प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र म्हटलेलं आहे. जे वेळ अनुसूचीयन हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे आणि त्या वेळेनुसार प्रकल्पाचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. जे वेळेवर सुद्धा प्रकल्पाचं मूल्यमापन होत असतं, म्हणजे किती कालावधीमध्ये आपल्या उद्योग व्यवसायानं किती भरभराट प्रगती केलेली आहे, किती प्रमाणात प्रगती आहे, किती टक्के नफा मिळाला, फायदा मिळाला, म्हणजे या वर्षामध्ये, या महिन्यामध्ये, या 6 महिन्यामध्ये, या 2 वर्षामध्ये, या 5 वर्षामध्ये, जे याला आपण वेळ म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्या उद्योग व्यवसायानं प्रकल्पानं घेतलेली भरारी किंवा काही तोटे झाले असतील तर ते तोटे हे सुद्धा विचारात आपण घेत असतो. त्यालाच परीक्षण तंत्र म्हटलेलं आहे. जे वेळेनुसार आपल्या उद्योग व्यवसायाचं परीक्षण तंत्र आपण जाणलं पाहिजे. बघूया घटक त्यातला पहिला, वेळ अनुसूचीयन. काही संकल्पना दिलेल्या आहेत, बघूया. उद्योगाचा व्यवसायाचा उद्देश हा वस्तुनिर्मिती असतो. म्हणजे कुठलाही उद्योग असो, व्यवसाय असो, वस्तुनिर्मिती आपण करत असतो, परंतु ती वस्तू वेळेमध्ये तयार झाली पाहिजे.
वेळेमध्ये त्याची विक्री झाली पाहिजे आणि जेवढा खर्च झालाय तो हळूहळू त्या वेळेमध्ये आपणाला त्याचा परतावा मिळाला पाहिजे. जे त्याला वेळ अनुसूचीयन असं आपण म्हणत असतो. वस्तू निर्मितीचे कार्य केव्हा सुरू होईल, तसं वस्तू निर्मितीचं कार्य केव्हा संपवायचं आहे आपल्याला, ती वस्तू बाजारात केव्हा न्यायची आहे, त्याची विक्री केव्हा करायची आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी कशा आहेत तर टायमानुसार किंवा वेळेनुसार आपण करणं गरजेचं आहे. जेव्हा मागणी आहे मार्केटमध्ये तेव्हा जर वस्तू आपण तयार केली नाही तर त्याचा उपयोग नाही. किंवा पुढे भविष्य काळामध्ये बाबा आपल्या वस्तूला मागणी येऊ शकते, मग आगाऊ आपण त्याचं काय प्रोडक्शन केलं पाहिजे, त्याच्या अगोदर कच्चा माल आणला पाहिजे, मजूर लावले पाहिजेत, भांडवल उपलब्ध केलं पाहिजे. जे पुढं भविष्य काळाची एक तरतूद म्हणून आपल्या उद्योग व्यवसायाला जर चांगले दिवस यावेसे वाटत असतील तर अशा तरतुदी आपण केल्या पाहिजेत, जे त्यालाच वेळ अनुसूचीयन म्हणतो. नाहीतर मग आपणाला माहिती आहे की बाबा पुढे जाऊन मार्केटमध्ये आपल्या वस्तूला चांगली मागणी होणार आहे, फायदा होणार आहे, चांगला नफा मिळणार आहे, तर त्याच्या अगोदर करावयाच्या गोष्टी जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कच्चा माल आणला नाही, मनुष्यबळ लावलं नाही, कारखाना चालू केला नाही, तर त्याचा उपयोग आहे का आपल्याला, किंवा नवीन तंत्रज्ञान वापरलं नाही, हे त्याचा कुठलाही प्रकारे आपल्याला फायदा होणार नाही. म्हणून ज्या गोष्टी करावयाच्या आहेत त्या वेळेवरती आपण करण्याची आवश्यकता आहे, त्यालाच वेळ अनुसूचीयन असं आपण म्हणतो. जे कार्य आहे त्याच्यामध्ये सर्व क्रिया केव्हा सुरू करायच्या, त्याचे निर्णय केव्हा घ्यायचे, आपण त्या सुरू केलेल्या क्रिया ज्या आहेत त्या कुठल्या स्टेजपर्यंत आपण संपवायच्या किंवा पूर्ण करायच्या, या सगळ्या बाबींचा लेखाजोखा जो आहे त्याला वेळ अनुसूचीयन असं आपण म्हणूया किंवा म्हणत असतो. अनुसूचीयन या उत्पादन नियंत्रणाची अशी अवस्था आहे की ज्यामध्ये प्राथमिकतेचे आधारावर कार्याचे महत्त्व निश्चित करून नंतर हे कार्य योग्य वेळेत व योग्य क्रमाने यंत्रावर सोपविले जाते. जे वेळ जो आपण ठरवलेला आहे, जे वेळापत्रक ठरवलेलं आहे त्यानुसार ते कार्य आपण यंत्रावरती सोपवत असतो. जे कारखान्यामध्ये यंत्र चालू करणं आणि त्या प्रत्येक यंत्रातून ती वस्तू तयार होणं, त्या वस्तूचं पुढं बांधणी आहे किंवा वर्गवारी आहे, पॅकिंग आहे, काय त्याचं विक्री, जाहिरात, म्हणजे असे वेगवेगळे घटक आपण पुढं त्या त्या वेळेनुसार केले पाहिजेत. अशा रीतीने अनुसूचीयनाचा संबंध विशिष्ट कार्य उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रिया केव्हा करण्यात येतील हे ठरविण्याशी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हे वेळ अनुसूचीयन तयार करताना आपण पुढील 2 बाबी विचारात घ्यायच्या आहेत. तर पहिली बाब आहे ती म्हणजे सर्वांगीण अनुसूची. तर सर्वांगीण म्हणजे काय, तर सर्व गोष्टी आपल्या उद्योग व्यवसायातील सर्व गोष्टी आपण किंवा त्याचा लेखाजोखा कशामध्ये तर वेळेमध्ये. एक आपल्याला उदाहरण सांगता येईल की बाबा प्रोडक्शन आपल्याला ह्या महिन्यामध्ये सुरू करायचं आहे, मग त्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, जागा घेणं, इमारत, काही जमीन असेल, भागभांडवल उभारणं असेल, मजूर असेल, कच्चा माल असेल, म्हणजे ही सगळी तरतूद आपल्याला त्या ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे करावी लागते. आणि अंतिम उद्देश काय, वस्तूचं उत्पादन ह्या महिन्यामध्ये ह्या दिवशी सुरू करणं किंवा ह्या महिन्यामध्ये आपल्याला एवढ्या वस्तू तयार करावयाच्या आहेत. म्हणजे हे जे निश्चित करणं आहे त्यालाच वेळ अनुसूचीयन म्हणतो. आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजे कुठला तर सर्वांगीण अनुसूचीयन, म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार एकत्रितपणे करणं त्याला म्हणतो सर्वांगीण अनुसूची. बघूया काय उदाहरण दिले. टेलिव्हिजन, मोटार किंवा स्कूटी उत्पादन करण्यासाठी कितीतरी लहान लहान मोठे वस्तू लागत असतात. आदेशित वस्तूचे प्रदान योग्य वेळेत करणे शक्य व्हावे यासाठी विशिष्ट मुदतीत वस्तूचे सर्व भाग ठराविक प्रमाणात निर्माण करणं आवश्यक आहे. तर ते भाग जर तयार झाले तरच ती वस्तू तयार होईल आणि त्या वस्तूचं जे टार्गेट आहे तेही आपल्याला काय होऊ शकतं, तयार करण्यासाठी सहज साध्य होऊ शकतं. म्हणून अगोदर वेगवेगळे भाग दिले, उदाहरण स्कूटी किंवा टेलिव्हिजन आहे, आपला टीव्ही आहे, तर वेगवेगळे भाग अगोदर तयार करावे लागतात आणि ते भाग तयार झाल्यानंतर पुन्हा टीव्ही तयार होतो. ते वेगवेगळे भाग कधी तयार करायचे, ते किती प्रमाणात तयार करायचे, त्याची क्वालिटी कशी ठेवायची, त्याच्यामध्ये बदल काय करायचे, हे निर्णय आपल्याला त्या वेळेनुसार घ्यावे लागतात. आणि हे भाग तयार झाल्यानंतरच पुन्हा टीव्ही तयार होऊ शकतो. जे टीव्ही तयार करणं हा अंतिम उद्देश झाला, आपला सर्वांगीण उद्देश झाला. त्याच्या अगोदर जे स्पेअर पार्ट सगळे तयार करणं, सगळं जे काय आहे याचा सर्वांचा लेखाजोखा किंवा ताळमेळ जो करतो आपण तो वेळेवरती केला पाहिजे. त्यालाच सर्वांगीण अनुसूची किंवा सर्वांगीण वेळ अनुसूची असे आपण म्हणू
शकतो. म्हणजे मुदतीत आपण हे सर्व केलं पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे, आठवडा, महिना, वस्तूच्या विभिन्न भागाचे कोणत्या प्रमाणावर उत्पादन होईल व हे भाग निश्चितपणे केव्हा उपलब्ध होतील हे ताबडतोब आपण समजून घेतलं पाहिजे. ग्राहकांनी दिलेले जे आदेश आहेत, तसंच विक्री विभागाने केलेली जी काही सूचना आहे ती सुद्धा आपण वेळोवेळी लक्षात घेतली पाहिजे. समजा ग्राहकाच्या काय मागणी असतील त्या वस्तूबाबत, बाबा आमची बाबा ही त्रुट आम्हाला त्या वस्तूमध्ये जाणवली, आम्हाला असा असा बदल हवा आहे, किंवा ती वस्तू वापरताना आम्हाला अशा अशा अडचणी आल्या, म्हणजे त्या वस्तूमध्ये जे काही त्रुटी आहेत, दोष आहेत, ते सुद्धा आपल्याला दूर आपण केले पाहिजे. तेही कसे, वेळेमध्ये. तरच प्रोडक्शन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, मार्केटमध्ये उतरू शकतं, स्पर्धेमध्ये आपण टिकाव धरू शकतो. आणि आपण पाठीमागं बघितल्याप्रमाणे समविच्छेदन बिंदू आपल्याला योग्य पद्धतीने साधता येतो. म्हणजेच काय, आपल्या उद्योग व्यवसायातून आपल्याला चांगला नफा मिळवता येऊ शकतो. आलं लक्षात? तर वेळ अनुसूची मधील पहिला घटक आपण बघितलेला आहे, सर्वांगीण अनुसूची. हे सगळ्या लहान लहान गोष्टी त्याला सर्वांगीण म्हटलंय. त्या सर्वांगीण गोष्टी सगळ्या वेळेमध्ये बसविणं आणि शेवटी ती वस्तू तयार करणं म्हणजे सर्वांगीण अनुसूची होय. आणि दुसरा घटक किंवा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे उत्पादन अनुसूची. म्हणजेच काय, ती वस्तू आपणाला किती प्रमाणात तयार करायची, त्या वेळेमध्ये आपल्याला एवढ्या वस्तू तयार करायच्या आहेत, 1000, 2000, 4000, 1,00,000 वस्तू एवढ्या कालावधीत, एवढ्या 6 महिन्यात, 2 महिन्यात, वर्षात आपल्याला तयार करायच्या आहेत. जे त्यालाच आपण म्हणूया उत्पादन अनुसूची. बघूया काय म्हटलेलं आहे. उत्पादन अनुसूची हे एक असे वेळापत्रक आहे की ज्यामध्ये उत्पादन कार्याशी निगडीत असलेली प्रत्येक प्रक्रिया सुरू होण्याची तसेच संपवण्याची वेळ नमूद केलेली असते. उत्पादन अनुसूची तयार करण्याच्या मुख्य आदेश विभिन्न प्रक्रिया विशिष्ट क्रमाने योग्य वेळेवर तसेच योग्य मुदतीत घडवून आणणं, ते यंत्राच्या असो किंवा इतर अनेक गोष्टींच्या साह्यातून ते आपल्याला उत्पादन क्षमता टिकवून ठेवावी लागते. तर त्यालाच आपण उत्पादन अनुसूची म्हणतो. म्हणजे एकदा उत्पादन सुरू केल्यानंतर ते उत्पादन बाहेर पडेपर्यंत त्या त्या गोष्टी त्या त्या टप्प्यावरती त्या त्या वेळेमध्ये तयार करणं झाल्या पाहिजेत. त्यालाच आपण उत्पादन अनुसूची म्हणतो. म्हणजे कच्चा माल आणलाय, उत्पादन सुरू केलेलं आहे, मग उत्पादन सुरू केल्यानंतर उत्पादन तयार होईपर्यंत जे आपल्याला नियोजन करावं लागतं, वेळेचं असेल, इतर अनेक घटकाचं, तर त्याला आपण उत्पादन अनुसूची असं म्हणूया. म्हणजेच उत्पादन प्रक्रियेशी निगडीत सर्व जे पुढचे टप्पे आहेत ते त्या त्या ठरवलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणं, त्याची अनुसूची, त्याचं वेळेनुसार जे काही डिव्हायडेशन आहे, वर्गीकरण आहे, नियोजन आहे, ते करणं म्हणजेच उत्पादन अनुसूची होय. लक्षात? तर अशा पद्धतीने आपण वेळ अनुसूच्यांमधील 2 घटक बघितलेले आहेत, किंवा ह्या 2 महत्त्वाच्या बाबी बघितलेल्या आहेत, सर्वांगीण अनुसूची आणि उत्पादन अनुसूची. पुढचा घटक आहे याच्यातील उपमुद्दा म्हणूया आपण 5.8.2, तो म्हणजे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र. आपणाला माहिती आहे मूल्यमापन म्हणजेच काय, तर गोळाबेरीज म्हणूया आपण. फायदा तोटा पाहणं, तोटा होत असेल तर कुठल्या बाबी त्या तोट्यासाठी कारणीभूत ठरल्या, फायदा होत असेल किंवा जे काही प्लस पॉईंट असतील तर त्याच्यासाठी कुठले घटक, कुठले निर्णय आपणाला ते फायदेशीर ठरले, म्हणजे हे सर्व पाहणं, त्याचा सर्व लेखाजोखा आपण पाहणं, बघणं, त्यालाच प्रकल्प मूल्यमापन असंही म्हणूया आपण. म्हणजे आपला प्रकल्प फायद्यात आहे किंवा तोट्यात आहे, त्याची गोळाबेरीज करणं, त्याविषयी निर्णय घेणं किंवा त्याविषयी आपण चिकित्सा करणं म्हणजेच प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र असं आपण म्हणू शकतो. जर तोटा झाला, कशामुळे तोटा झाला, फायदा झाला तर कुठल्या गोष्टीमुळे, कुठल्या निर्णयामुळे फायदा झाला, मग तो फायदा आपल्याला कसा वाढवता येईल आपल्याला आणखीन पुढच्या टप्प्यामध्ये, पुढच्या सीझनमध्ये, पुढच्या कालावधीमध्ये. म्हणजे यालाच आपण परीक्षण तंत्र किंवा प्रकल्प मूल्यमापन असं म्हणू शकतो. म्हणजे मूल्यमापन केलं पाहिजे आपण. जसं आपल्याला माहिती आहे वर्षभर आपण शिकतो सगळे विषय, सगळे घटक, आणि शेवटी काय करतो, परीक्षा घेतो. हे परीक्षा म्हणजे काय, तुमचं मूल्यमापन आहे. तोंडी परीक्षा आहे, लेखी परीक्षा आहे, तुमचं दैनंदिन किंवा तुमचं महाविद्यालयामध्ये असणारं जे काही मित्रांशी असतील, शिक्षकांशी, आपल्या शाळेशी जे काही तुम्ही वागताय, कसा रिस्पॉन्स देताय, जसे सगळ्या गोष्टीचं साकारिक आकारिक जे मूल्यमापन केलं जातं, तर त्यावरून तुम्हाला गुणदान करण्यात येतं. म्हणजे त्याच पद्धतीनं प्रकल्पामध्ये, उद्योगामध्ये सुद्धा आपण अशा वेगवेगळ्या गोष्टीचं मूल्यमापन करत असतो. त्यालाच प्रकल्प मूल्यमापन परीक्षण तंत्र असं आपण म्हणूया.
प्रकल्पाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी त्या प्रकल्पामध्ये वापरलेल्या किंवा वापरल्या गेलेल्या ज्या काही कृती आहेत, जसं वेळ आहे किंवा रास्त वेळ म्हणतो आपण, म्हणजे योग्य वेळेला उत्पादन सुरू केलं आपण, योग्य वेळेला विक्री केली, फायदा चांगला होईल. हे त्याला वेळ म्हणतो. आपण पाठीमागं बघितलेला वेळ अनुसूचीयन. जे त्याच पद्धतीनं रास्त वेळ, तसंच उपलब्ध मर्यादित साधने, त्यांचं इष्टतम वापर आपण करून घेणं. कसा घेतलेला आहे वापर करून त्याचा, त्या वेळेला ते निर्णय झालेले आहेत का. तसंच नवीन संसाधनं कुठली आपण वापरलेली आहेत, ती नवीन संसाधनं आणलेली आहे, त्याचा कितपत आपण वापर केलेला आहे. ते नवीन तंत्र आणलंय, नवीन यंत्र आणलेले आहेत, नवीन टेक्निक वापरलंय, मग ते किती प्रमाणात वापरलं, किती टक्के किंवा किती प्रमाणात वापरायचं राहून गेलं, दुर्लक्ष झालं. अशा सर्व गोष्टींचा आपण लेखाजोखा करत असतो आणि त्यावरून आपल्या प्रकल्पाचं आपण मूल्यमापन किंवा परीक्षण करत असतो. त्यालाच म्हटलेलं आहे परीक्षण किंवा मूल्यमापन तंत्र. त्या वस्तूची वाहतूक करणं आहे किंवा आपल्या प्रकल्पाबाबत बांधकामं करणं, वस्तूची खरेदी करणं, वस्तूची निर्मिती करणं, प्रकल्पाबाबतचं सगळं नियोजन करणं, तो प्रकल्प सुरू करणं, अशा सर्व बाबी त्या आराखड्याप्रमाणे किंवा रेखाचित्राप्रमाणे होतात किंवा नाहीत, त्या वेळेनुसार होतात किंवा नाहीत, आणि त्या वेळेनुसार झाल्या किंवा नाहीत, त्याची कारणं आणि ती कारणं आपणाला पुढं दूर करावी लागतात. जी सर्व बाबींचा विचार करणं म्हणजेच प्रकल्प मूल्यमापन किंवा परीक्षण तंत्र होय. म्हणजे परीक्षण केल्याशिवाय आपल्याला आपल्या उद्योगाबाबत पुढचे कुठलेही निर्णय घेता येत नाहीत, असे आपणाला सांगता येईल. तर ही कामे जी आहेत ती सर्व आपल्याला वेळापत्रकाप्रमाणे करावी लागतात. तरच काय होईल, तर प्रश्न सुटू शकतात आणि एक आपला उद्योग, आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. पाठीमाग आपण बघितलेलंच आहे कार्यजल विश्लेषण. बाबा एवढी काम आपल्याला करायची आहे त्या प्रकल्प उभारणीसाठी, प्रकल्प चांगला करण्यासाठी. मग कुठल्या कामाला अगोदर प्रथम प्राधान्य द्यायचं? पहिलं काम, त्यानंतर दुसरं, दुसऱ्याकडून तिसरं. जी काय अनावश्यक आहेत किंवा जी काम आपण लांबणीवर टाकू शकतो ती पुढं ठेवायची आणि जी आवश्यक, अत्यावश्यक आहे ते आपण अगोदर काम करणं आवश्यक आहे. म्हणजे हे निर्णय प्रकल्पामध्ये आपल्याला घ्यावे लागतात. त्याला कार्यजल विश्लेषण आपण म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकल्प मूल्यमापनामध्ये, परीक्षण तंत्रामध्ये आपल्याला या कार्यजल विश्लेषणाचाही विचार करावाच लागतो. म्हणजे वेळापत्रक करणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे नियोजन करणं, त्या सर्व बाबीमध्ये, घटकामध्ये समन्वय साधून आणणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, म्हणजे या बाबी आपल्याला कराव्या लागतात. पुढे व्याख्या दिलेली आहे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्राची. बघूया व्याख्या काय म्हणते. उत्पादनातील विलंब, अडथळे आणि खंड कमी करणे, एकूणच कामाच्या विविध टप्प्यामध्ये समन्वय साधणे आणि ते सर्व टप्पे एकाच वेळी घडून येतील हे पाहणे आणि प्रकल्पाची पूर्तता अधिकाधिक गतीने करणे, याची पद्धत म्हणजे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र होय. म्हणजे उत्पादनासाठी विलंब लागता कामा नये. उत्पादन सुरू होण्यासाठी किंवा जे काय अडथळे आहे, जे खंड निर्माण होतात, ज्या काय अडचणी येतात, त्या अडचणी येऊ नयेत. मग त्या येऊ नयेत म्हणून जे काय आपण उपाययोजना करतो किंवा जे निर्णय घेतो त्याला प्रकल्प मूल्यमापन म्हणतो आपण. बाबा ह्या अडथळ्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळालं, ह्या अडथळ्यामुळे वस्तूचं उत्पादन करण्यामध्ये अडचणी आल्या, वस्तूचं उत्पादन कमी झालं, उत्पादन कमी झाल्यामुळं तोटा झाला, निर्यात कमी झाली आणि आपल्या धंद्याला त्या ठिकाणी अडथळे आले. जे ह्या बाबी आपणाला या परीक्षण तंत्रामध्ये किंवा प्रकल्प मूल्यमापनामध्ये विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे होणारे विलंब, अडथळे किंवा खंड कमी करणं, म्हणजे ह्या बाबी मध्ये आपल्याला समन्वय साधता येतो. कशामुळे? तर प्रकल्प मूल्यमापनामुळं. म्हणजे हे जे टप्पे आहेत ते आपण विचारात घ्यावे लागतात आणि ते घेताना आपल्याला मूल्यमापनाचा विचार करावा लागतो. म्हणजे मूल्यमापन केलं तर हे अडथळे कमी करता येतील. जर मूल्यमापन केलं तरच आपणाला आपल्या उद्योग व्यवसायातील तोटे कमी करता येतील आणि फायदा वाढवता येईल. म्हणजे हे जे काही तंत्र आहे त्यालाच आपण मूल्यमापन किंवा परीक्षा तंत्र असं म्हणतो. जसं आपणाला माहिती आहे, समजा आपणाला 11वीला कमी गुण मिळाले तर आपण काय करतो? मूल्यमापन करतो. बाबा का कमी गुण मिळाले? आपण अभ्यास केला नाही
किंवा क्लास अटेंड केले नाहीत किंवा नोट्स वाचल्या नाहीत किंवा आपण ओरल परीक्षा व्यवस्थित दिली नाही किंवा आपण शाळेशी, मित्राशी किंवा शिक्षकांशी व्यवस्थितपणे वागलो नाहीत. म्हणजे याचं मूल्यमापन करतो आणि त्यामध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आपण 12वीला कमी करतो, जेणेकरून चांगले गुण आपल्याला मिळतील. म्हणजे जेव्हा मूल्यमापन करतो, परीक्षण करतो, तेव्हा आपल्याला त्रुटी लक्षात येतात आणि त्या त्रुटी दूर करून नंतर आपण पुढे त्याच्यामध्ये फायदा मिळवू शकतो. म्हणजे निश्चितच आपल्याला 12वीला काय होईल, चांगले गुण मिळू शकतात. त्यालाच आपण काय म्हणूया, थोडक्यात आपल्या शैक्षणिक मूल्यमापन असं म्हणूया. तसंच प्रकल्पामध्ये सुद्धा आपण मूल्यमापन तसंच परीक्षण तंत्र आपण विचारात घेतलं पाहिजे. लक्षात थोडक्यात. तर या तज्ज्ञांनी तंत्रातील टप्पे पुढील प्रमाणे त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे हे तंत्र कुठलं वापरायचं आपण, मूल्यमापन तंत्र, त्याच्यामध्ये कुठले टप्पे आहेत बघूया. पहिला टप्पा, कोणत्या कृतीनंतर नेमकी कोणती कृती करायची हे दर्शवण्यासाठी कृतींचे जाळे तयार केले पाहिजे. ज्या प्रकल्प मूल्यमापनामध्ये आपण कार्यजल विश्लेषण किंवा त्या कृतींचं जाळं अगोदर केलं पाहिजे, तरच तोटे आपल्याला दूर करता येतील. कुठल्या गोष्टी, कुठले निर्णय अगोदर घ्यायचे, त्यानंतर दुय्यम कुठल्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी शेवटी केल्या तरी चालतील बाबा, किंवा ते निर्णय शेवटी घेतले तरी चालतील, जे आपल्याला या कामांचा अग्रक्रम देता आला पाहिजे. ज्या निकडीच्या बाबी आहेत, निकडीचे निर्णय आहेत, निकडीचे जे काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला अगोदर कराव्या लागतील. त्यानंतर दुय्यम आणि त्यानंतर तिय्यम दर्जाच्या बाबी आपण शेवटी ठेवू शकतो, त्याच्यामध्ये वेळेनुसार बदल करू शकतो. म्हणजे जे कार्यजल विश्लेषण आहे ते योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये बदलही करता आला पाहिजे आपल्याला, त्या पद्धतीने योग्य निर्णयही घेता आले पाहिजेत. म्हणजे हा प्रकल्प मूल्यमापनातील पहिलं तंत्र किंवा पहिला टप्पा आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कृतीचं जाळं आपण तयार केलं पाहिजे, ते विचारात घेतलं पाहिजे. तसंच पुढचा घटक आहे, प्रत्येक कृती पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा अंदाज बांधणं आणि त्याची नोंद जाळे आकृतीत करणं. हे कालावधीचा आपण विचार केला पाहिजे. कृतींचं जाळं केलेलं आहे, कार्यजल विश्लेषण केले, नुसतं जाळं तयार करून उपयोग नाही. तरी प्रत्येक कृती आपल्याला किती कालावधीत करायची आहे. समजा 4 दिवसामध्ये आपल्याला कच्चा माल आणायचा आहे. पुढच्या बाबा 15 दिवसामध्ये आपल्याला त्या वस्तूचे वेगवेगळे पार्ट बनवायचे आहेत. पुढच्या 10 दिवसामध्ये ते पार्ट एकत्रित बनवून त्या वस्तूला अंतिम स्वरूप द्यायचं आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये बाबा पॅकिंग करायचं आहे. पुढं 1 दिवसामध्ये वाहतूक करायची आहे आणि 4 दिवसामध्ये पुढच्या त्या वस्तूची निर्यात करायची आपल्याला. म्हणजे जे कृतीचं जाळं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ सुद्धा आपण नोंदवणं गरजेचं आहे आणि त्या नोंदवलेल्या वेळेनुसार त्या कृती आपण पुढं करत जाणं आवश्यक आहे. म्हणजे या कार्यजल विश्लेषणाच्या जोडीला आपण या किंवा कृतीच्या जाळ्यांना आपण वेळेचा सुद्धा त्या ठिकाणी आधार दिला पाहिजे, वेळेची सुद्धा नोंद केली पाहिजे. आणि त्यानंतर पुढचं तंत्र आहे ते म्हणजे संपूर्ण प्रकल्प पूर्ण करायला कमीत कमी कालावधी कसा लागेल याचा अंदाज बांधणं. तर कितीही दिवस आपण वस्तूचं उत्पादनच करत बसलो, अंतिम वस्तूला स्वरूपच दिलेलं नाही, उपयोग आहे का काय? नुसतेच कच्चे स्पेअर पार्ट बनवतोय, कितीही त्याचा ढीग किंवा खच्च भरलेला आहे आपला प्रकल्प, नुसतेच छोटे छोटे भाग बनवलेले आहेत, मात्र वस्तूला अंतिम स्वरूप द्यायचं जर आपण पुढं टाळत असू तर त्याचा उपयोग नाही, कारण भांडवल अडकून पडतं आणि तोपर्यंत काय, टाइम इज मनी मगाच बघितलेलं आहे. तोपर्यंत दुसरं प्रोडक्शन वस्तू बाजारामध्ये येऊ शकते आणि त्या वस्तूला आपली वस्तू टक्कर देऊ शकत नाही किंवा कॉम्पिटिशनला उतरू शकत नाही. लोकांच्या आवडीनिवडी बदललेली असतात, म्हणूनच आपण त्याचा विचार केला पाहिजे की वस्तूला अंतिम स्वरूप त्या वेळेमध्ये देणं, वस्तू तयार करणं हे सुद्धा या मूल्यमापन तंत्रातील महत्त्वाचा घटक आहे. आणि पुढचा घटक दिलेला आहे, गरजेनुसार अशक्य तितक्या लवकर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने संसाधनाचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी निर्णय कृती घेणं. जे नुसता आराखडा आपण आखलेला आहे, जे त्याचाही उपयोग नाही, जे शक्य तितक्या लवकर त्या आराखड्यामध्ये नोंदवलेल्या बाबी, कार्यजल विश्लेषणामध्ये नोंदवलेली कार्य, त्या वेळेची केलेली नोंद, त्या वेळेला आपल्याला ते निर्णय घ्यावे लागतात आणि प्रत्यक्ष कृती आपणाला करावी लागते, तरच लवकरात लवकर वस्तूला अंतिम स्वरूप
निर्माण होऊन वस्तू तयार होऊ शकते आणि मार्केटमध्ये ती नेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपणाला आपला उद्योग प्रकल्प व्यवस्थित सुरू करता येतो किंवा चालू करता येतो. म्हणजे कार्यक्षमपणे त्या बाबींचं वाटप आपल्याला करता आलं पाहिजे. वेगवेगळी कार्य असतात, मग कुठली कार्य कुठल्या व्यक्तीकडं, कुठल्या त्या विभागाकडं सोपवायची, त्या वेळेमध्ये त्याच्याकडून पूर्ण करून घेणं, त्याला सुद्धा आपण जे वेळ अनुसूचीयन म्हटलेलं आहे, तर ते वेळ अनुसूचीयन सुद्धा आपल्याला त्याचं मूल्यमापन करावं लागतं, त्याचं परीक्षण करावंच लागतं. आणि शेवटचा घटक आहे म्हणजे प्रकल्प पूर्तता वेळेत करण्याच्या दृष्टीने निर्णायक आणि अन्य कृतीवर काटेकोर देखरेख ठेवणं. ज्या निर्णायक कृती आहे त्याच्यावरती काटेकोर देखरेख आपण केली पाहिजे. त्या कृती बाबा योग्य वेळेत होतात का, त्याचे डिपार्टमेंट आहे किंवा तो जो भाग आहे, त्याच्या व्यक्ती आहेत, त्या वेळेमध्ये ते कार्य पूर्ण करतात का. नुसतं नियोजन केलेलं आहे, कामं सोपवली, उपयोग नाही त्याचा. वेळोवेळी त्या ठिकाणी निरीक्षण करणं, वेळोवेळी त्यांना सेवा सल्ला देणं, त्यांच्यावरती किंवा निरीक्षण करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना विशिष्ट टार्गेट ठरवून देणं, ठरल्याप्रमाणे त्यांना वेळोवेळी सांगणं, सूचना देणं, त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणं, जे ह्या बाबी आपल्याला पुढे जाऊन करता येतात, तरच आपणाला वेळ अनुसूचीयन हे योग्य पद्धतीनं साधता आला असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात पाठपुरावाही त्याचा आपण केला पाहिजे. त्यानंतर फायदे दिलेले आहेत, म्हणजे प्रकल्प मूल्यमापन किंवा परीक्षण तंत्राचे विविध फायदे आपल्याला दिसून येतात, त्याचे फायदे आहेत म्हणून त्याचा आपण वापर केला पाहिजे. निश्चितच काय आहे, हे फायदे आपण विचारात घेऊनच प्रकल्पाचं मूल्यमापन करत असतो. निश्चित फायदे आहेत, जसं आपण परीक्षा घेतो त्याचे फायदे आहेत, मूल्यमापन करतो आम्ही तुमचं, त्याचे फायदे आहेत. काय फायदे आहेत, काय सांगता येतील. परीक्षा आहेत म्हणून तुम्ही अभ्यास करता आणि अभ्यास केल्यामुळे चांगले गुण मिळतात. चांगले गुण मिळाल्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला उद्योग व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतं. किंवा शिक्षणाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे बाबा, विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा विकास वाढ घडवून आणणं, एक सुजाण नागरिक बनविणं, याची अंतिम उद्दिष्ट जी आहेत आपल्या शिक्षण पद्धतीची, शैक्षणिक धोरणांची, तर ती आपल्याला साध्य करता येतात. त्याच पद्धतीनं कुठल्याही प्रकल्प, उद्योग, व्यवसायामध्ये किंवा सेवाभावी संस्थेची जी काय अंतिम उद्दिष्ट असतात ती सुद्धा आपल्याला साध्य करता येतात. तर कशामुळं, तर त्याच्या मूल्यमापनामुळं किंवा त्याच्या परीक्षण तंत्रामुळं. म्हणजे हेच फायदे आपल्याला पुढे बघायचे आहेत. बघूया थोडक्यात फायदे. पहिला फायदा आहे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करून दिलेले उद्दिष्ट, उपलब्ध वेळ आणि खर्चाच्या मर्यादित गाठण्यासाठी क्षमता व्यवस्थापनाला त्या तंत्रातून मिळते. म्हणजे जर आपण प्रकल्प मूल्यमापन केलं, परीक्षण तंत्र जर वापरलं, तर उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येतात. मूल्यमापनच केलं नाही आपल्या उद्योग व्यवसायाचं, प्रगतीचं, तर कळणार नाही आपण फायद्यात आहोत किंवा तोट्यात आहोत, किंवा किती टक्के फायद्यात आहोत, किती टक्के तोट्यात आहोत. म्हणून आपण परीक्षण तंत्र, मूल्यमापन तंत्र वापरलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, दिलेलं उद्दिष्ट, दिलेल्या वेळेत, दिलेल्या खर्चात जर आपल्याला पूर्ण करावंसं वाटत असेल तर परीक्षण तंत्र, मूल्यमापन तंत्र महत्वाचं आहे. पुढचा फायदा आहे उपक्रमात उद्भवणाऱ्या अनिश्चित हाताळण्यात व्यवस्थापनाला या तंत्रामुळे यश येतं. जे अनिश्चितता जी आहे ते आपल्याला व्यवस्थित हाताळता येते. त्याच पद्धतीनं या व्यवस्थापनाला या तंत्रामुळे काय होतं, यश मिळतं. कुठलं तंत्र, परीक्षण तंत्र. उदाहरण घेऊया आपण, आम्ही जर तुमच्या परीक्षाच घेतल्या नाहीत, आता सध्याचा काळ आहे लॉकडाऊनचा काळ, सामायिक परीक्षा तुम्हाला माहिती आहे म्हणजे कशी दिली आपण, ऑनलाईन घेतलं बरंचसं, म्हणजे अडचणी आल्या. जर ती परीक्षाच घेतली नसती समजा आपण, तर तुम्हाला नॉलेज मिळालं असतं का? बिलकुल नाही. जे सहज आपण पुढच्या वर्गात आलो असतो नुसतं पास करून, त्याचा उपयोग आहे का? नाही. तर तो सिलेबस आहे, तो अभ्यासक्रम तुमच्या आकलनामध्ये आला नसता. म्हणून होईल तेवढ्या पद्धतीनं आपण ते घटक घेतले. जे कशामुळे हे शक्य झालं? परीक्षेमुळे. म्हणजे परीक्षा नसती तर काय झालं असतं, अनेक अडचणी आल्या असत्या. तो घटक तुम्हाला कळाला नसता, नॉलेज कळालं नसतं, टेक्निकली त्या बाबी तुम्हाला कळाल्या नसत्या, ते पाठ्य घटक तुम्हाला आकलन यायला अडचणी झाल्या असत्या. म्हणून परीक्षा महत्वाची आहे. तसं उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा मूल्यमापन किंवा परीक्षा तंत्र हे फायद्याचं आहे असं आपल्याला म्हणता येतं.
तसाच योग्य कृती योग्य वेळेला आणि निश्चित वेळेत संघटनेत पूर्ण होणार यावरती तंत्र अवलंबून असतं. म्हणजे फायदा आहे त्या कृती, नुसतं जाळं तयार केलेलं उपयोग आहे का त्या कृतींच्या जाळ्याचा? नाही. तर त्या ठिकाणी वेळ महत्वाची आहे. कारण नुसती वेळ बी नोंदवली त्याचाही फायदा आहे का? नाही. तर त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण होते किंवा नाही त्याचा पण आम्ही पाठपुरावा करणं. जे या सगळ्या बाबीचा लेखाजोखा किंवा ताळमेळ आहे किंवा गोळाबेरीज जी आहे ती शेवटी कुठे येते? परीक्षा तंत्रामध्ये येते किंवा मूल्यमापनामध्ये येते. मग मूल्यमापनामध्ये आपल्याला कळून आलं की नुसते आपण कृती आखल्या मात्र त्याचा क्रम ठरवला नाही, किंवा कृती आखल्या क्रम ठरवला परंतु त्या वेळेमध्ये त्या कृती आपण केल्या नाही म्हणून हा तोटा झाला, म्हणून फायदा कमी झाला. मग उत्पादनाची क्वालिटी खालावली गेली, मार्केटमध्ये आपल्या वस्तूला डिमांड राहिली नाही, आपण निर्यात एवढ्या प्रमाणात पूर्ण करू शकलो नाही. ज्या बाबी काय होतात आपल्या निदर्शनास येतात आणि त्या त्रुटी त्या चुका पुढच्या वर्षीच्या सीझनमध्ये किंवा पुढच्या वर्षीच्या उत्पादन वर्षामध्ये आपण त्या कमी करू शकतो आणि आपला उद्योग व्यवसाय आपण फायदेशीर ठरवू शकतो. तर हा सुद्धा आपणाला फायदा सांगता येईल. तसंच प्रकल्पासाठी लागणारा एकूण कालावधी आपल्याला लक्षात येतो. तसंच कृतींना लागणारा अपेक्षित कालावधी हा सुद्धा आपणाला या मूल्यमापनामुळे लक्षात येतो. तर त्या मूल्यमापनामुळे लक्षात येतं की बाबा प्रकल्प सुरू करायला वेळ झाला, वेळेला महत्व. मग लवकर जर सुरू केला असता लवकर उत्पादन, लवकर मार्केटमध्ये आणि त्या वेळेला त्या लोकांना ती वस्तू मिळाली असती, फायदा झाला असता. म्हणजे कृतींच्या जाळ्याबरोबर वेळेला महत्व हे असतं आणि ती वेळ किंवा झालेल्या त्रुटी कधी लक्षात येतात? तर प्रकल्प मूल्यमापनामुळे, परीक्षा तंत्रामुळे. प्रकल्प जाळ्यात जोखीम विश्लेषण या तंत्रामार्फत समाविष्ट केली जाते. म्हणजे जोखीम म्हणजेच काय? जबाबदारी. कशामुळे वाढते? परीक्षण केल्यामुळे. परीक्षा घेतली आपण, मूल्यमापन केलं प्रकल्पाचं, मग जोखीम वाढते. बाबा तोटा झाला, का तोटा झाला? तर ह्या बाबी आपल्याला कराव्या लागतील. मग पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ते निर्णय घ्यावे लागतात, त्या बाबी आपल्याला तिथं पूर्ण कराव्या लागतात. त्यावेळेमध्ये त्या वस्तूचं उत्पादन करावं लागतं, ते बदल आपणाला करावे लागतात. तरच पुढच्या वर्षी जे मूल्यमापन तंत्र आपण अवलंबलेलं आहे तर ते फायदेशीर ठरू शकतं किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात. आणि पुढचा फायदा आहे तो म्हणजे प्रकल्प जाळ्यात जोखीम विश्लेषण या तंत्रामार्फत समाविष्ट केली जाते. ठीक आहे, आताशीच बघितलं आपण, जोखीम वाढते मग आपल्याला मूल्यमापन तंत्रामुळे. ह्या त्रुटी राहिल्या, मग ह्या त्रुटी आपल्याला पूर्ण करायच्या, ती जोखीम किंवा ती जबाबदारी आपल्या अंगावरती आपण पेलू शकतो आणि निश्चितच पुढच्या वेळेस आपण जोखमीनं जबाबदारीनं काम करून प्रकल्प आपला व्यवस्थित आपण चालवू शकतो. आणि पुढचा फायदा आहे प्रकल्पातील निर्णायक कृती हे तंत्र दर्शविते. जे परीक्षण तंत्र मूल्यमापन तंत्र जर आपण अवलंबलं तर काय होतं? निर्णायक कृती आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतात. कळालं आपल्याला? समजा उदाहरण, एखाद्या वर्गामध्ये आपल्याला कमी गुण मिळाले, मग काय करतो आपण? विचार करतो, बाबा आपण काय केलं पाहिजे? नोट्स वाचल्या पाहिजे, प्रॅक्टिकलची तयारी चांगली केली पाहिजे, लेक्चर अटेंड केले पाहिजेत, त्या कृती केल्या पाहिजेत, सांगेल तो गृहपाठ केला पाहिजे, जे ट्युटोरियल आहे, टेस्ट आहेत, युनिट टेस्ट, दररोजची उपस्थिती आहे, इतर शाळा उपयोगी किंवा सहशालेय उपक्रमामध्ये सहभाग घेणं आहे. ज्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे काय? चांगले गुण तुम्हाला मिळतात. जे मूल्यमापनातून तुमच्या लक्षात आलं गुण कमी का मिळाले, मग गुण जर वाढवायचे असतील तर आपल्याला जोखमीनं जबाबदारीनं मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे सगळ्या गोष्टी करणं म्हणजे काय? अगदी निर्णय घ्यावा लागतो. एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला जबाबदारीनं त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तरच पुढच्या वर्षी चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात. तर लक्षात आपल्याला म्हणता येईल हा सुद्धा काय आहे? प्रकल्पाच्या बाबतीतही आपल्याला विचार करता येईल की प्रकल्प मूल्यमापन परीक्षण तंत्र हे कसं आहे? फायदेशीर आहे. तर ह्याच्यातील राहिलेला जो घटक आहे छोटासा तो आपण पुढील तासाला बघूया. आता आपण पाहिलं प्रकल्प मूल्यमापन परीक्षण तंत्र, त्याच्यातील दुसरा जो घटक आहे जलद मार्ग पथ, त्यालाच क्रिटिकल पथ मेथड म्हटलेलं आहे. जे जलद किंवा सोप्यात सोपा मार्ग वापरून आपण आपला प्रकल्प कशा पद्धतीने फायदेशीर ठरवू शकतो. आपल्याला माहिती आहे एखाद्या गावाला जायचं म्हटल्यानंतर अनेक रस्ते असतात. समजा आपल्याला उस्मानाबादला जायचं आहे एडशीवरून, तर कुठून? चिलवडी मार्गे जाऊ शकतो आपण किंवा आळणी मार्गे. मग काही जणाला बार्शी मार्गे जाऊ वाटेल,
बार्शी आणि बार्शीहून उस्मानाबाद, किंवा काही जण लातूरवरून जाऊ शकतील, काही जण जवळ्यावरून त्या खेडवरून जाऊ शकतील. म्हणजे असे काही मार्ग वेगवेगळे असतात. मात्र त्या मार्गापैकी कुठला मार्ग आपल्याला योग्य वाटतोय, कुठला योग्य वाटेल, की ज्या मार्गाने गेला असता खर्च कमी होईल, रस्ता कुठला चांगला आहे, वेळ कुठल्या मार्गाने गेला असता वेळ कमी लागेल, जशा बाबी आपण विचारात घेऊन तो मार्ग निवडत असतो. त्याच पद्धतीनं प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा प्रकल्प फायदेशीर ठरण्यासाठी जी आपण मेथड वापरतो त्यालाच जलद मार्ग पद्धत किंवा क्रिटिकल पथ मेथड म्हणजेच CPM असं म्हटलेलं आहे. क्रिटिकल पथ मेथड. बघूया ही मेथड पुढील तासाला. तर आजच्या तासाला आपण काय बघितलेलं आहे, तर समाविच्छेदन बिंदू म्हणजे काय, समाविच्छेदन बिंदूचे फायदे किंवा महत्त्व बघितलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा छोटासा घटक बघितलाय, वेळ अनुसूचीयन व प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र. वेळ अनुसूचीयन म्हणजेच काय, तर आपल्या प्रकल्पाबाबतीत वेळापत्रक ठरविणं, कुठली कामं कुठल्या वेळेला करायची, पार पाडायची, प्रकल्प कधी सुरू करायचा, वस्तूचं उत्पादन कधी सुरू करायचं, ती वस्तू मार्केटमध्ये कधी न्यायची, जे त्याला वेळ अनुसूचीयन म्हणतो. आणि पुढील घटक आपण बघितलेला आहे म्हणजे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र. म्हणजे आपण आपल्या प्रकल्पाचं उद्योग व्यवसायाचं परीक्षण केलं पाहिजे, त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. तो फायद्यात आहे, तोट्यात आहे, किती टक्के फायद्यात आहे, किती टक्के तोट्यात आहे, त्याचा आपण विचार करणं म्हणजेच परीक्षण तंत्र किंवा मूल्यमापन तंत्र होय. त्याच्यामध्ये आपण प्रकल्प मूल्यमापन किंवा परीक्षण तंत्राच्या व्याख्या बघितलेल्या आहेत, तसंच प्रकल्प मूल्यमापन किंवा परीक्षण तंत्रातील टप्पे बघितलेले आहेत, आणि त्यानंतर शेवटी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्राचे फायदे बघितलेले आहेत. तर यातला जो छोटासा घटक आहे जो आपण आता पाहिला शेवटचा, तो म्हणजे जलद मार्ग किंवा क्रिटिकल पथ मेथड, तर ते आपण पुढील तासाला बघूया. आताही बघितलेला आहे छोटासा भाग हा, तर त्याचे फायदे वगैरे उद्याच्या तासाला किंवा पुढील तासाला आपण पाहूया.